ऊर्जा पसंत ते सगळ्या गोष्टी काय नेमकं या सगळ्या सभेबद्दल तुम्ही मला असं वाटतं की आजकाल उद्धव ठाकरेजींच्या सभा म्हणजे पूर्वीच्या काळी एखाद्या गावामध्ये दुःख मृत्यू किंवा अप्रसंग घडल्यानंतर त्या गावातल्या काही महिला एकत्र येऊन रडण्याचा कार्यक्रम जे करायची, ज्याला रुदाली म्हणतात, तर रडके गावकरी म्हणजे उद्धव ठाकरेंची सभा. त्यावेळेला त्या ज्या सार्वजनिक रडण्याचा कार्यक्रम करणाऱ्या व्यावसायिक महिलांचा जो कार्यक्रम असायचा तो म्हणजे उद्धवजींचं भाषण आहे. यांना स्वतःचे विचार नाहीत, स्वतःचा कार्यक्रम नाही, स्वतःचे धोरणं नाही, केवळ दुसऱ्याच्या घरात डोकवणं, दुसऱ्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं, दुसऱ्याच्या कार्यक्रमावर थैथयाट करणं आणि त्यामुळे स्वतःचा कार्यक्रम धोरण अशा नसलेल्या पक्षाचं नाव म्हणजे उद्धव ठाकरेजींचा पक्ष आहे. आणि पातळी सोडून बोलण्याची भाजपची पद्धती नाही. उद्धवजींनाही नम्रपणे आमचं सांगणं आहे, मर्यादा ठेवा, मर्यादेत पाळा आणि मर्यादेत राहा. भारतीय जनता पक्षाचा प्रामाणिकता हा त्याचा दुबळेपणा नव्हे. खरं तर आजकाल उद्धवजी तुमची स्थिती ही झाली आहे की ज्या वेळेला तुम्ही बाहेर निघता त्यावेळेला तुमचा पक्ष कुठला मागे निघून गेला आहे. मागे पक्षात नगरसेवक बघितले तर आधे पळून गेलेत, मागे आमदार बघितले तर अर्धे पळून गेलेत, सोडून गेलेत, मागे बघितलं तर खासदार सोडून गेलेत. आणि त्यामुळे आम्हाला हे म्हणायचं नाही, मी म्हणणारी नाही, पण तुमची अवस्था शोलेमधल्या असराणीसारखी झालेली आहे. आधे उधर आधे इधर और मैं कडक जेलर. पण हे आम्हाला टिप्पणी करायची नाही आहे आणि नाही बोलायची, आधीच सांगायची असेल तर आम्हालाही तुम्हाला घरबशा म्हणायचं नाही, घर कोंबडा म्हणायचं नाही, तात्या विंचू म्हणायचं नाही, काहीच म्हणायचं नाही आहे, म्हणणारी नाही आहेत. आमची प्रथा परंपराही नाही आहे. पण मर्यादेत राहून मर्यादा पाळल्या तर महाराष्ट्राचं हित आहे. तुमच्या अहंकारामुळे तुमच्या पक्षात तुमचं स्थान आणि पक्षाचं स्थान याचं जनतेत मूल्यमापन काय झालंय जनताच पाहते. आणि म्हणून याला फार काही महत्त्व द्यायला पाहिजे असं माझं मत नाही. सर, इंडियाची बैठक होणार आहे, त्यासाठी जय्यत तयारी सध्या मुंबईत सुरू आहे. मात्र जे मुंबईतले आयोजक आहेत त्यांची एक मोठी अडचण झाली आहे की जे नेते येणार आहेत ते त्यांच्या फॅमिलीसोबत येणार आहेत, तर ते कुठे पर्यटन तर कुठे फिरायला वगैरे जाणार आहेत. त्यामुळे आता त्यांना काय करावं हे कळेना. कसं पाहता येईल? मला याची संपूर्ण माहिती नाही, पण जे नाव या सगळ्या कडबोळ्याला मिळालं आहे, लागलं आहे, जनतेच्या मनात आहे, ते खरं आहे दिसतंय. हे इंडिया बिंडिया काय नाही, घमंडी आहेत. आणि म्हणून जो तो आपल्या घमंडिया आपापल्या पक्षा परिवाराबरोबर येतोय. मुळात हा पक्षाचे परिवारांचे पक्ष आहेत आणि त्यामुळे पारिवारिक कार्यक्रमाला प्राधान्य जास्त, देशहिताला नाही, विषयाला नाही, धोरणांना नाही. हे आज यांचा हा उपद्व्याप आहे. मी तर म्हणेन जे होणारच नाही, पण कल्पनाच जर करायची झाल्याची असेल आणि रंगवायचंच जर असेल तरी कधी चुकून सत्तेत आले ते सगळे आपले पक्ष असाच लोकसभेत राज्यसभेत घेऊन जातील आणि परिवाराबरोबर पर्यटनच करत बसतील. विदेशात जातील तर देशहितापेक्षा पर्यटनालाच महत्त्व देतील. आणि त्यामुळे ही उडणारी फुलपाखरं आहेत. या फुलपाखरांच्या जीवावर देशहित साध्य होईल असं नाही, हे देश आणि जनता ओळखते. अशी जी 5 दिवसाचा जपान दौऱ्याचं भाजपनं अगदी म्हणजे त्याला जल्लोष केला, त्यांचं स्वागत मोठ्या प्रमाणावर केलं आणि एक वेगळा आणि विशेष दौरा तो दाखवला. मात्र त्याच दौऱ्याबद्दल उद्धवजी असं बोलत आहेत की इथं राज्यात दुष्काळ पडलेला असताना, राज्यात ही वाईट परिस्थिती असताना दौरे कसले करताय आणि त्याचे जल्लोष किंवा हे कसे साजरे करताय? मग या परिस्थितीमध्ये उद्धवजी तुम्ही काय केलंय सांगा. देवेंद्रजींचं बाजूला ठेव, उत्तर देतो.
तुम्ही घरी बसला होतात काय केलं हे सांगा ना. कुठे नांगर घेऊन गेलात, कुठे बियाणं घेऊन गेलात, कुठे शेतकऱ्याला मदतीला गेलात, कुठे पाणी टंचाईला मदत केली, कुठे शेतकऱ्यांच्या डेलिगेशनला भेटलात. तुम्ही घरामध्ये AC मध्ये बसायचे चालेल, तुम्ही घराबाहेर पडायचं नाही आणि बोलायचं चालेल, पण राज्याचे उपमुख्यमंत्री राज्य हितासाठी हजारो कोटीचा उद्योग आणण्यासाठी गेली तर अडचण. राज्याचे उपमुख्यमंत्री मुंबईवासियांना वडाळ्यापर्यंतची अंडरग्राऊंड मेट्रो 11 याची मदत घेऊन आले तर तुमच्या पोटात दुखतंय. उद्धवजी, सवाल आहे की मुंबईत टोकियोसारखं फ्लड मिटिगेटिंग प्लॅन बनवण्याची तांत्रिक आवाहन करण्याची भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या हिताची घेतली. तुम्हाला त्रास होतोय. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताने करण्याच्या गोष्टी, अगदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सुद्धा जपानला बसून सुद्धा बैठक आणि निर्णय प्रक्रियेमध्ये उपमुख्यमंत्री होते. उद्धवजी, तुम्ही घरात ACच्या बाहेरच्या रूममध्ये आले नाहीत, तुम्ही शेतकऱ्यांबद्दल बोलायचा तुम्हाला अधिकारच काय? भाजपच्या विरोधात लढायला तयार संघर्ष सुरू ठेवा अशा सूचना एकदा शरद पवार कार्यकर्त्यांनी दिल्या. हा लोकशाहीच्या विरोधात लढा नाही, हा हुकुमशाहीच्या विरोधात सांगतात तसा लढा नाही, हा लोकशाही वाचवा, संविधान वाचवा लढा नाही. शरद पवारांसहित उद्धवजींपर्यंत सगळ्यांचा आता थैत्याट आणि लढा जो आहे, आमचा परिवार वाचवा, आमचा पारिवारिक पक्ष वाचवा, विकास निधीवरून यापेक्षा दुसरं काही नाही. त्याचबरोबर सामनामध्ये आज अग्रलेखामध्ये खास करून अजित पवार यांना टार्गेट करण्यात आलेलं आहे. केवळ ED आणि इन्कम टॅक्सचे मुळे रसायला लागले म्हणून भाजपच्या पोटात गेले, परंतु 2024 सत्ता बदल होणार आहे आणि कपाटात गेलेल्या फायली ज्या आहेत त्या परत येतील अशा प्रकारचा नीट इशारा दिला. असं आहे, कोणी कोणाला कल्पोकल्पित काय उत्तर द्यावं याचं उत्तर तर आपण देऊ शकत नाही. मी मागेही म्हटलं, संजय राऊत यांचं सध्याचं वक्तव्य आणि लिखाण हे लोकमान्य टिळकांनी त्यांच्या लेखात सांगितल्याप्रमाणेच आहे. त्यावेळेला लोकमान्य टिळक म्हणत होते, अशा पद्धतीने असंबद्ध वाह्यात बडबड करणारे पत्रकार आणि संपादक म्हणजे गांजा आणि चिलीम ओढून काम करणारी लोक. टिळकांचं ते वर्णन त्यावेळेला दुसऱ्याला लागू होतं, आज संजय राऊत आणि सामनाला लागू आहे. अशी मागच्या काही दिवसात बघितलं तर सगळा रोख जो आहे उद्धव ठाकरेंचा तो फक्त तुमच्या म्हणजे फक्त भाजपवर आहे. कधी अजित पवारांनी ते बाजू सोडतात, पवारांच्या बाबतीत ते संभ्रमावस्थेत अजूनही आहेत असं म्हणतात, काँग्रेसला जवळ दिसत आहे, पण सगळी गोष्ट येते फिरून तुमच्याच वर येते, भाजपच्या विरोधात लढतात. नाही, खऱ्या अर्थाने जो मजबूत आहे त्याच्या विरोधातच ते बोलतील. आज त्यांनी हे तर मान्य केलं. आजपर्यंत आम्ही सबळ, आम्हीच मर्द, आमचीच शक्ती म्हणणारे आज एकमेकांच्या हातात हात घालून आमच्या विरोधात बोलायला आले आहेत. तो काळ होता ज्यावेळेला उद्धवजींना सन्मान NDAमध्ये, आणि आजचा काळ आला आहे की ज्या वेळेला उद्धवजींना पायघाडा घालायला लागत आहेत त्या UPAतल्या अन्य पक्षांच्या स्वागताला. तो काळ होता ज्या वेळेला शिवसेनेचा सन्मान देशाचे पंतप्रधान त्यांच्याकडे त्यांच्याशी बोलून मनापासून करत होते. आता उद्धवजींना होऊ घातलेल्या पंतप्रधानांना मी तुमचा आहे, होऊ घातलेल्या म्हणजे त्यांच्या मनाने होऊ घातलेल्या पंतप्रधानाला मी तुमचा आहे, मी तुमच्या जवळचा आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, अशी पायघडांबरोबर मनधरणी करायला लागते. मला तर शिवसैनिकांची दया येते जे उरले असतील उभाटातले ते, की त्यांच्या सन्मानाशी किती खेळ उद्धवजी करतील स्वतःच्या पदाच्या लालसेपोटी, हाच प्रश्न आहे. सर, निवडणुका जवळ आलेल्या आहेत. प्रत्येक पक्षानं लाखो रुपयांच्या दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे गोविंद मंडळ देखील खुश आहेत. उत्सवाला राजकीय रंग चढतोय. तुमच्याकडून कशा प्रकारे आयोजन यंदा मुंबईत असणार आहे? आता टीजर मी दाखवणार नाही, पण आपल्याला दिसेलच. गेल्याही वर्षी या सगळ्या मध्ये भारतीय जनता पार्टीच मुंबईवर दिसली, बाकी सगळे पक्ष विशेषतः उभाटा वगैरे बिळात होते. मुळात आता गोविंदा वाचवण्यासाठीच्या भूमिकेत न्यायालयातली लढाईच, न्यायालयासमोरची लढाई ही भाजपने माननीय देवेंद्रजींनी आम्ही लढलेली आहे. त्यावेळेला हे सगळे लोक घरात बसून आम्ही स्टुलावरना मटकी फोडायची का हे वक्तव्य करत बसले होते. त्यामुळे गोविंदा आणि सण आणि हिंदू सणांची लढाई ही भारतीय जनता पार्टीने गणपतीसाठी लढली आहे, गोविंदासाठी लढली आहे. आता तर एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजित पवार यांनी लढाई आपली केली आणि प्रो गोविंदाचं आयोजनसुद्धा केलेलं आहे. आणि त्यामुळे बिळात स्टुलावर बसणारी लोक आता कोलेकुई करतात, त्यापेक्षा दुसरं काही नाही. मागच्या वर्षी वरळीत आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यावर
याही वेळेला वरळीत दिसेल आपल्याला आमचा सर्व कार्यक्रम दणक्यात होईल, जांभोरी मैदानमध्येच होईल. एका गोष्टीचाही उल्लेख करायला लागेल, कारण वर्तमानपत्रांमध्ये त्या बातम्या आल्या. वक्तव्याला वक्तव्य, सिमलीला सिमली, शब्दाला शब्द, लईला लय जोडणं म्हणजे उद्धवजींचं भाषण आहे. आणि एक शब्द पकडायचा, त्याला अंतिम दुसरा शब्द जोडला, लईला लई जोडलं म्हणजे लय आपण भाषण केलं, असं उद्धवजी आणि त्यांच्या सहकार्यानं वाटतंय. पण ते चंद्राबद्दल बोलले म्हणूनच मला बोलायचं आहे. या प्रश्नाचं उद्धवजी उत्तर देतील का? अगदी पाकिस्तानने शुभेच्छा दिल्यानंतर सुद्धा चंद्रयान मोहिमेच्या शुभेच्छा आणि अभिनंदन उद्धवजी तुम्ही का केलं नाहीत? शास्त्रज्ञांचं सुद्धा का केलं नाहीत? साधं पत्रक सुद्धा का काढलं नाहीत? अशी कुठली गोष्ट तुमच्या मनाला टोचत होती जी भारताने कमवली, शास्त्रज्ञांनी मिळवली, जगाने पाहिली, पण मला नाही बरी वाटली? अशी कुठली गोष्ट होती उद्धवजी की तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं नाहीत? मी बारकाईने पाहत होतो, एक पत्रक, एक शुभेच्छा, एक अभिनंदन नाही. काल अगदी नाईलाजाच तो पाकिस्तानने सुद्धा शुभेच्छा दिल्या, त्यानंतर उद्धवजींची प्रतिक्रिया आली आहे. मग उद्धवजी तुमच्या प्रतिक्रियांची स्क्रिप्ट अन्य कुठे जाते, मंजूर होते, त्यानंतर आपण बोलताय का? हा जनतेच्या मनातला प्रश्न आहे. आणि मग चंद्रावरच्या घराचीच गोष्ट करायची असेल तर मला हेही स्पष्ट करायचे आहे, तुमच्यावर असाही मुंबईकरांचा आणि देशवासियांचा भरोसा नाही. पण मी नम्रपणे देशवासियांना आणि मुंबईकरांना म्हणेन, हे चंद्रावर घराच्या बाबतीतलं उपहासात्मक केलेलं विधान हे उद्धवजींचं सहजतेने घेऊ नका. मला तर शंका यायला लागली की त्यांच्या मनात आता यायलाच लागलंय, भ्रष्टाचाराची गंगा आणि पुंजी इतकी वाढल्यानंतर मातोश्री 1 झालं, मातोश्री 2 झालं, आता उरलेल्या पैशात चंद्रावर मातोश्री 3चा तर विचार उद्धवजींच्या मनात नाही ना. आणि म्हणून त्यांच्या मनात चंद्रावरच्या घराचा स्वप्न हा विषय येतोय. आणि त्यामुळे मातोश्री 3 चंद्रावर येईल का, उद्याचं स्वप्न उद्धवजी तुम्ही उपहासात्मक बोलताय का? हा जनतेच्या मनात प्रश्न आहे. आधी एक वेगळा प्रश्न, नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात संजय राऊत म्हणतात की सत्ताधाऱ्यांनी म्हणजे भाजपनं आणि एका शिंदेनी मदत केली नाही म्हणून ही परिस्थिती ओलावडावली. संजय राऊत, तुम्ही आणि शिवसेनेने काय केलं ते सांगा ना उभाटाने. नितीन देसाई यांच्या मृत्यूवर राजकारण करता कामा नये, आमची स्पष्ट भूमिका आहे. दुर्दैवी मृत्यू, आत्महत्या आहे, त्याला दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, आमची भूमिका आहे. पण माझा सवाल आहे, संजय राऊत तुम्ही किंवा उद्धवजी तुम्ही नितीन देसाई यांच्या अंत्ययात्रेला गेलात का? त्यांचं अंत्यदर्शन घेतलं का? संवेदना प्रगट केलात का? त्यांच्या परिवाराला भेटलात का? का नाही भेटलात? राजकारण करायची आमची इच्छा नाही, पण हे प्रश्न आज तुम्ही उपस्थित केल्यावर विचारावे लागतील. का कोणी तुम्हाला थांबवलं? नितीन देसाई यांच्या परिवाराला संवेदना व्यक्त करण्यापासून. केवळ तेवढंच नाही, महाराष्ट्राच्या विधानसभेत हा विषय मी मांडला, देवेंद्रजींनी कारवाई केली, आदेश दिले, FIR दाखल झाला, आरोपी बटाबटा पळतायत, स्वतःची अटक वाजवण्यापासून कोर्टाला धावतायत. पण त्या विधानसभेमध्ये उद्धवजी तुमच्या पक्षाचा एकही आमदार का बोलला नाही? तुम्ही संवेदना नितीन देसाईंना प्रकट करणार नाहीत, तुम्ही त्या परिवाराचं सांत्वन करणार नाहीत, तुम्ही अंत्यदर्शन घ्यायला जाणार नाहीत, तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत बोलणार नाहीत. मग हे सगळं तुम्ही त्या रशेद शाह आणि एडलवाईजला मदत करण्यासाठी करताय का? हा आमचा आरोप संजय राऊत तुमच्यावर आहे. सर, पुण्याच्या राजकारणात नेहमीच वेगळी ओढ दिसतात पाहायला मिळते. आता काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत, पण गणेश मंडळांसोबत बैठक जी आहे ती अजितदादा घेतात. मला वाटतं गणेशोत्सवाला जी जी मदत करावी लागेल ती सगळ्यांनीच केली पाहिजे, त्याच्यावर कुठल्याही पदाचा विषय असता कामा नये असं मी तरी व्यक्तिगत मानतो. त्यामुळे गणेश भक्तांना मदत करण्यासाठी जर उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली असेल तर ती योग्य आणि त्याला समर्थनार्थच भूमिका चंद्रकांत दादांची राहील. संजय राऊत म्हणतात की आधी महाराष्ट्रामध्ये हायकमांड होतं, महाराष्ट्राचं महत्व होतं, आता गुजरातकडे जायला लागतं. मला असं वाटतं की ज्यांच्याकडे ना कमांड राहिली आहे ना हायकमांड राहिली आहे, त्यांच्या ऐच्छिक प्रश्नांवर उत्तर देण्यात जनतेला काही हित नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आहेत ते विकास निधीबाबत राजकारण करतात, विरोधकांना विकास निधी देत नाही. ज्यांनी आतापर्यंत विकास निधीवर कृत्रिम राजकारण केलं, असमतोल राजकारण केलं,
अन्यायकारक राजकारण केलं त्यांनाच ही पिवळी झालेली आहे आणि त्यामुळे त्यांनाच असं दिसतंय की त्याच्यात काही ना काही गडबड आहे. जनतेला विकास निधी मिळतोय, विकासाची कामं होत आहेत, अडकाटीमध्ये येत आहे केवळ उभाटा बरोबर काँग्रेस. आदिजी, लगातार उद्धव ठाकरे जे तुमच्यासोबत येत आहेत त्यांना निधी दिला जातोय. संजय राऊत म्हणतायत की अमित शहांना त्यांनी विनंती केली की या सगळ्यांची चौकशी करायला पाहिजे. मला वाटतं संजय राऊत पत्र द्या, संजय राऊत वक्तव्य करा. तुम्ही किती आडवे आलात तरी विकास निधीतना जनतेच्या विकासाच्या कामाला लागलेला बहर थांबणार नाही. दिवसागणिक दुर्दैवाने तुमच्या अहंकारामुळे तुम्हाला ओहोटी जी सुरू झाली आहे ती वाळवंटात परिवर्तित होईल, ही संजय राऊतांची भूमिका आहे. अजितदादा गटाची काल सभा झाली. धनंजय मुंडे असतील, भुजबळ असतील यांची भाषणं झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. ज्या पद्धतीने पवारांवर त्यांनी बोलायला सुरुवात केली, काय वाटतं एकंदरीत परिस्थिती? नाही, मला याची पूर्ण माहीत नाही आणि त्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देईल. आशीष जी, उद्धव ठाकरे लगातार देवेंद्र जी की बॉडी शेविंग कर रहे हैं. कल की सभा में भी एक पल के जरिए उनकी बॉडी शेविंग करने की कोशिश की गई. सवाल यह है कि लगातार आपके सर्वोच्च नेता का अपमान हो रहा है, बावजूद इसके महाराष्ट्र बीजेपी खामोश क्यों है? क्यों कुछ आंदोलन नहीं? देखिए, उद्धव जी के हर बयान को हम सीरियसली ना लेते हैं ना लेंगे. ना महाराष्ट्र की और मुंबई की जनता उनको सीरियसली ले रही है. पुराने ज़माने में गांव में कोई भी तकलीफ हो, दुख हो, उस समय पर प्रोफेशनली रोने का काम करने वाली रुदालियाँ होती थी. वैसे ही आजकल राजनीति में महाराष्ट्र में सार्वजनिक रूप से ब्रीफ लेकर प्रोफेशनली रोने का काम करने वाली पार्टी और नेता यानी उद्धव जी है, जो सतत रोते ही रहते हैं. ना उनका कोई कार्यक्रम है, ना उनकी कोई दिशा है, ना उनकी कोई योजना है, ना महाराष्ट्र के बारे में कोई चिंतन है. दूसरों के घरों में झांकना, दूसरों के वक्तव्य पर प्रतिक्रिया देना, ये सार्वजनिक रोने का काम उद्धव जी कर रहे हैं. उसके ऊपर ना हमारा भरोसा है, ना महाराष्ट्र का भरोसा है. उद्धव जी को हम नम्रता से कहते हैं कि आप अपनी मर्यादा में रहिए, मर्यादा में बात करिए और मर्यादा में ही महाराष्ट्र की राजनीति होनी चाहिए. हम मर्यादा छोड़ने वाले नहीं है और जैसे उन्होंने कहा कि हम ये नहीं कहेंगे ना बोलेंगे, ऐसे शब्दों का ही चयन करना है तो हम भी ये ना कहेंगे ना बोलेंगे. उद्धव जी, मैं आपको घर बसा, घर कोमड़ा ऐसा नहीं कहूँगा, ये हमारी प्रतिक्रिया नहीं है. और आजकल आपकी स्थिति जो हुई है कि पीछे आप मुड़ के देखते हो तो आधे कॉरपोरेटर भाग गए, आधे एमएलए भाग गए, आधे एमपी छोड़ गए. तो शोले में जो असरानी की स्थिति थी वो आपकी राजनीति में हो चुकी है. हम आपको असरानी भी नहीं कहेंगे क्योंकि हमारी ये प्रथा परंपरा नहीं है. और इसके लिए उद्धव जी महाराष्ट्र के चिंतन में उनका कोई रोल नहीं है, ये महाराष्ट्र की जनता जानती है. चंद्रयान को लेकर बात उड़ाएगा उस पर क्या? मुझे इसके बारे में बहुत स्पष्टता से कहना है. मैं बारीकी से देख रहा था कि चंद्रयान की सफलता के बाद पूरी देश दुनिया से हिंदुस्तान को अभिनंदन का वर्षा हुआ. उद्धव जी या उनके दल से ना कोई अभिनंदन, ना शुभकामनाएं दी गई, वैज्ञानिकों को भी नहीं दी गई, उनको ही देनी चाहिए थी. ऐसा क्यों हुआ? मैंने बारीकी से देखा, जब पाकिस्तान ने भी शुभकामनाएं दी उसके बाद उद्धव जी इसके ऊपर प्रतिक्रिया दे रहे हैं. तो जनता के मन में सवाल है कि उद्धव जी, आपकी प्रतिक्रिया देने के पहले स्क्रिप्ट कहीं और जाती है क्या, उसके बाद आप देते हो क्या? ये सवाल निशान भी खड़ा होता है. और इसके लिए आज हिंदुस्तान जिस चीज़ पे गर्व करता है उस चीज़ पर अभिनंदन करने से उद्धव जी क्यों बचते हैं, इसका उत्तर उद्धव जी दे. जहाँ तक रहे इंडिया पाकिस्तान मैच की भी, मैं उनको भी कहना चाहता हूँ, ये विषय सार्वजनिक रूप से भारत सरकार के सभी कानून के तहत होने वाले अंतर्राष्ट्रीय क्रिकेट का मामला है और पाकिस्तान की बात कहने का अधिकार उद्धव जी आपको है ही नहीं. शायद आप भूल गए होंगे तो हम फोटो दिखाने के लिए तैयार है. आप ही का फोटो है, दाऊद के नज़दीकी व्याही जावेद मियांदाद के साथ. वहाँ पर कौन सी बिरयानी खा रहे थे आप, उसका जवाब उद्धव जी दे सकते हैं क्या? तो इसी चीज़ों में न बोले वो अच्छा है. पूरी आशीष मुंबई जी, में एक सवाल और जीतेगा है. इंडिया. छगन भुजबल ने कल शरद पवार को लेकर टिप्पणी की कि वो हमेशा बीजेपी के पास जीतते थे कि जाओ बात करो साहब से, उसका एजेंडा तय करो, कौन सा मंत्री पद देंगे. ऐसे कई खुलासे किए छगन भुजबल ने और आप आज वही शरद पवार जो है उसको कोस रहे हैं. इस पर बीजेपी की क्या प्रतिक्रिया? हम इस पर कोई टिप्पणी नहीं करेंगे.
राष्ट्रवादी कांग्रेस ने अपनी भूमिका जो रखी है वो सार्वजनिक है और उसके ऊपर और कोई टिप्पणी करनी है तो वही दल करेगा। पूरी मुंबई में जीतेगा इंडिया, इस तरह के पोस्टर्स लगाए गए हैं एनडीए द्वारा, भारतीय जनता पार्टी क्या बोलती नहीं, इंडिया तो जीत ही रहा है। इंडिया चंद्रमा तक पहुंचा है। ये घमंडिया लोगों को उससे तकलीफ है, इसके लिए उनको याद दिलाना जरूरी है। कन्वीनर चुना जा सकता है, जो हयात में बैठक होने वाली है, लेकिन कुछ मतभेद की भी खबरें हैं कि नीतीश कुमार को कन्वीनर चुना जाएगा कि नहीं चुना जाएगा इंडिया गठबंधन का, इस पर क्या? नहीं, उसके ऊपर मैं कोई टिप्पणी नहीं करूँगा। मुंबई में बड़ी बैठक की तैयारी करी है शिवसेना हो चाहे कांग्रेस हो चाहे शरद पवार का गुट। भारतीय जनता पार्टी किस तरह से देखती है? उनका कहना है कि मुंबई की जो बैठक होगी वो देश से बीजेपी को हटाने के खिलाफ बड़ी मुहिम है। भाई, सपना देखने में तो कोई टैक्स लगता नहीं है। ये सभी लोग भारतीय जनता पार्टी के प्रभाव से और जनता का भारतीय जनता पार्टी पर जो आशीर्वाद है और मोदी जी के नेतृत्व से भयभीत लोग हैं। ये भयभीत लोग एक दूसरे को साथ पकड़कर मैं भी हूँ, तू भी है, तू भी रहना, ऐसा एक दूसरे को कहने का कार्यक्रम कर रहे हैं। ये देश हित या जनता का हित कर नहीं सकते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।